कडे. धन्यवाद विशाल. राज्यभरातल्या प्राईम घडामोडींवरती नजर टाकण्याआधी हेडलाईन्स पाहूया. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. बीडच्या मोर्चात धनंजय मुंडेंवर नेत्यांचा निशाणा. सर्वपक्षीय नेत्यांनी मागितला धनंजय मुंडेंचा राजीनामा. मुंडेंना मंत्रिमंडळातनं हकलण्याची मागणी. वाल्मिक कराड हा बीडचा वाल्या, तर बीडच्या पालकमंत्र्यांमुळे सत्यानाश झाला. हे सर्व सुरू असतानाही ते मंत्रिमंडळात. जितेंद्र आव्हाडांची धनंजय मुंडेंवर टीका. भर पत्रकार परिषदेत प्राजक्ता माळीला अश्रू अनावर. सुरेश धसांनी माफी मागण्याची केली मागणी. महिला आयोगाकडेही तक्रार दाखल. प्राजक्ता माळीची माफी मागण्यास सुरेश धस यांचा नकार. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न. सुरेश धस यांचा आरोप. बीडच्या मोर्चासाठी दलित आणि मुस्लिमांना गोळा करा, पैशांची काळजी करू नका. जितेंद्र आव्हाडांचं कथित चॅट रुपाली ठोंबरेंनी केलं व्हायरल. व्हॉट्सअप चॅट आपलं नसल्याचा आव्हाडांचा दावा. संभाजीराजेंचं अजित पवारांना चॅलेंज. धमक असेल तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातनं काढून दाखवा. बीडमध्ये गोलीमार भेजेमे सुरू. भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप. तर धनंजय मुंडेंना बोगस मतदानामुळे लीड मिळाल्याचाही आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानी यांचा खळबळजनक आरोप. 3 फरार आरोपींचा खून झाला. अनोळखी फोनवरनं माहिती मिळाल्याचा दमानी यांचा दावा. रवींद्र चव्हाण भाजपचे नवे प्रदेश प्रभारी. चंद्रशेखर बावनकुळेंकडनं चव्हाणांच्या नावाची घोषणा. तिसरी मुलगी झाल्यानं पतीनं पत्नीला जिवंत जाळलं. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू. क्रूरकर्मा नवऱ्याला 3 दिवसांची कोठडी. आणि देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. साश्रू नयनांनी मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप.